स्वतःच्या पलीकडे विचार न करणारा स्वकेंद्रित साचलेपणा आजच्या पिढीत रुजत असताना स्वतःची नोकरी आणि व्यवसाय सांभाळत आपल्या गावासाठी काहीतरी सामाजिक काम करण्याची उर्मी बाळगणाऱ्या भूमिपुत्रांनी तयार केलेल्या आम्ही टाकळीकर यासारख्या संस्थांची समाजाला आज खरोखर गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुशोभीकरण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे लोकार्पण श्री कवडे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही कसं वागता का हे मला महत्त्वाचं आहे। प्रतिज्ञा नुसती गळ्यापासून म्हणण्यात काय अर्थ नाही, हृदयापासून म्हणली पाहिजे आणि ती मनात जगली पाहिजे, व्यवहारात आणली पाहिजे, जीवनात वागताना त्याचा विचार केला पाहिजे, तर त्या प्रतिज्ञेला औपचारिकता म्हणून प्रतिज्ञा करणं मला तर अजिबात पसंत नाही। ज्या गोष्टी मनापासून करायच्या त्याच करा। आम्ही सत्याचे प्रयोग आता पुस्तक लोकांना दिलं महात्मा गांधींचं, वाचा, सत्य हा धर्म आहे असं महात्मा गांधी सांगतायत। सत्य हेच महत्वाचं आहे या देशासाठी असे आमची भारतीय संस्कृती सांगते। याला मी खरं वागतो का? मी कालच बाळवणी प्रश्न विचारले, अनेक ठिकाणी विचारले, तुम्हाला विचारले चालतील का? तुम्हालाही विचारतो, छोटे छोटे प्रश्न आहेत, पण मला असं वाटतं आपण काय बघतोय, कसं चाललंय, मला नक्की असं वाटतं भौतिक विकास महत्वाचा आहे। रस्ते व्हायला पाहिजेत, शौचालय व्हायला पाहिजेत, पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, वीज पुरवठा व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। पण याच्यापेक्षा मला महत्वाचा वाटतो तो मानव विकास, आणि मानव विकास जो आहे तो माणसांच्या विचारांचा विकास, माणसांच्या स्वभावाचा विकास हा माझ्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचा आहे। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक कोल्हे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धर्मदाय उपायुक्त श्रीमती एच.के. शेळके, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, आझाद ठुबे, संगमनेर तालुका बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर उपस्थित होते। यावेळी पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कामांची ओळख आणि गौरव करण्यात आला। तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास पुस्तके प्रदान करण्यात आली। स्वागत आणि प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब बांडे यांनी ग्रुपची भूमिका मांडली। विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी 3 वर्षांपूर्वी एकत्र येत सुरू केलेली ही बिगर राजकीय सामाजिक चळवळ आहे। दरवर्षी भूमिपुत्र आम्ही टाकळीकरच्या माध्यमातून एक विकास प्रकल्प गावासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले। श्री कवडे पुढे म्हणाले, आम्ही टाकळीकरने पहिल्या वर्षी जलशुद्धीकरण प्रकल्प, दुसऱ्या वर्षी अमरधाम सुशोभीकरण आणि सार्वजनिक शौचालय, तर आता तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुशोभीकरण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे। निश्चितच हे कौतुकास्पद आहे। भौतिक विकासापेक्षा मानवी मनाचा विकास आवश्यक आहे। इमारती उभ्या राहतात, पण या संस्कारित होणे गरजेचे आहे। शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहणे महत्त्वाचे आहे। यावेळी कोल्हे, शेळके, झावरे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, शाळा व्यवस्थापन समितीचे डॉक्टर सुनील खेडकर यांचीही भाषणे झाली। कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, सरपंच सुनीता झावरे, माजी सरपंच सीताराम खिलारी, अशोक शेठ कटारिया, बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, राजू भंडारी, चेअरमन बबनराव पायमोडे, विश्वस्त देवराम इघे, डॉक्टर गिरीश गायकवाड, डॉक्टर संजय बांडे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक रोकडे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन सचिव पत्रकार चांद शेख यांनी केले। अहवाल वाचन खजिनदार प्रवीण कटारिया यांनी केले। उपाध्यक्ष विलास गोसावी यांनी आभार मानले। नोव्हेंबर 2016 रोजी माननीय जिल्हाधिकारी श्री अनिल कवडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर अशोक कोल्हे ॲडिशनल CEO जिल्हा परिषद अंमलबजावणी आणि शेळके मॅडम उपायुक्त धर्मादाय विभागाचा आणि यांच्या सर्वांच्या आणि सर्व मान्यवर ग्रामस्थ, विश्वस्त मंडळ, टाकळी ढोकेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान आणि इतर सामाजिक संस्था पारनेर तालुक्यातील या सर्वांच्या उपस्थितीने हा एक कार्यक्रम इथे पार पडला। त्याचा जो पर्पज होता, त्या तिसरा जो आम्ही प्रोजेक्ट केला आहे प्राथमिक शाळा जी जिल्हा परिषदची आहे त्याचं सुशोभीकरण आणि त्या अंतर्गत गार्डन डेव्हलपमेंट आणि पूर्वीचे जे प्रोजेक्ट होते जलशुद्धीकरण आणि अमरधाम सुशोभीकरण आणि शौचालय, या सर्वांचं जे काही रिनोव्हेशन केलं आहे या संदर्भातली माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली। त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या सर्वांचे उद्बोधक भाषण यांनी हा सर्व कार्यक्रम संपन्न झाला।
जिल्हाधिकारी साहेबांनी अतिशय मोलाचा उपदेश या ठिकाणी केला. गावामध्ये असलेल्या अनेक समस्या याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांना या गावाबद्दल असलेली माहिती यातून आम्हाला झाली आणि या गावातले राजकीय मतभेद आहेत त्याच्यामुळे काही उपक्रम इथे खंडित झालेले आहेत. विशेषतः वनविभागाचा उपक्रम याबद्दल त्यांनी सर्वांना एक उपदेश केला आणि सर्वांनी एकत्र येऊन हा वनविभागाचा जो उपक्रम माघारी चालला आहे शासन दरबारी ज्याचा विचार अजून होतोय परंतु तो अजून गावात आलेला नाही. या संदर्भात त्यांनी सर्वांना एक प्रबोधन केलं आणि मला असं वाटतं या सर्वांची परिणती गावामध्ये पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक स्तरावर खेळमेळीचं वातावरण होईल आणि त्यातून आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानला गावातून वाढता पाठिंबा मिळून आमच्या विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.